गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ व्हेरिएबल सेपरेबल मेथड. ठीक आहे, पुढचं गणित स्टार्ट करू बेटा. सॉल्व क्वेश्चन घ्या. सॉल्व 2 sin x into the sin y into the dy which is equal to cos x into the cos y into the dx into the किती आलं बेटा dx. ओके, व्हेरिएबल सेपरेबल मेथड मध्ये पहिली स्टेप काय, x च्या टर्म्स एका साइडला, y च्या टर्म्स एका साइडला. इथे पहा आता, इथे ऑलरेडी किंवा मी पुन्हा इथे गणित लिहितो. किती आलं इथे 2 sin x into the sin y into the dy which is equal to cos x into the cos of y into the dx. ओके, आता इथे पहा ब्लू पेन आणि अंडरलाईन करतो बेटा. इथे y च्या टर्म्स ऑलरेडी आहेत, इथे पण x च्या टर्म्स ऑलरेडी आहेत. जे मी कर्ल लाईन दाखवते बेटा, कर्ली लाईन दाखवते त्याला मी इंटरचेंज करेल. ठीक आहे, ही x वाली टर्म इकडे येईल आणि ही y वाली टर्म इकडे चालली जाईल. येस बेटा, म्हणजे x च्या टर्म्स एका साइडला, y च्या टर्म्स एका साइडला, दोन तसाच ठेवतो. इथे sin of y into the dy लिहिलं. हा cos y मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड, मग इथे किती येईल 2 cos of y. ठीक आहे, विच इज इक्वल टू इथे शिल्लक किती बेटा cos x into the dx त्याला डिवाइडेड बाय हा sin x मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड, इथे किती बेटा sin x. मग sin y अपॉन cos y. पुन्हा मी बेसिक्स सांगतोय, बेसिक्स इथे लिहून घेतो बेटा. बेसिक्स पुन्हा मी इकडच्या साइडला लिहितोय. आता सगळ्यांना माहिती आहे sin x अपॉन cos x. sin x अपॉन cos x किती असतं बच्चा लोक, tan x. आठवतंय, sin x अपॉन cos x, tan x तसा sin y अपॉन cos y किती, हा दोन तसाच. इथे किती आलं बेटा tan of y with respect to dy which is equal to, मला सांगा cos x अपॉन sin x किती असतो, cot x. cos x अपॉन sin x किती असतो बच्चा लोक, cot x. yes or no. मग तसंच इथे cos x अपॉन sin x किती आला, cot x with respect to dx. ओके, आता आले बेटा x च्या टर्म्स एका साइडला, y च्या टर्म्स एका साइडला आले. मग पुढची स्टेप काय बेटा, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. दोघी साइड्सला काय घेऊन घेतलं बेटा, इंटिग्रेशन. मग दोन बाहेर काढून घेतलं, इंटिग्रेशन ऑफ किती, कशाचा, tan of y with respect to dy is equal to इंटिग्रेशन ऑफ कशाचं, cot x with respect to dx. ओके, tan y चे इंटिग्रेशन सांगता येईल. tan x चे इंटिग्रेशन किती येतं, log of sec x. आठवतंय, tan x चे इंटिग्रेशन किती असतं बेटा, log of sec x. मग इथे दोन तासात इंटिग्रेशन ऑफ tan y log of ब्रॅकेटच्या आतमध्ये sec of y. आणि cot x चे इंटिग्रेशन, cot x चे इंटिग्रेशन किती असतं बेटा, log of sin x. आठवतंय, cot x चे इंटिग्रेशन किती असतं, log of sin x. तसंच इथे इंटिग्रेशन ऑफ cot x किती येईल, log of ब्रॅकेटच्या आतमध्ये sin x, log of sin x. आणि प्लस आता महत्वाचा फंडा आहे, नीट ऐका. जर इथे सगळीकडे लॉग 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 येत असेल तर तुझा कॉन्स्टंट जो असतो तो फक्त c नाही राहत, तर तो काय होतो बेटा, लॉग ऑफ c होतो. खूप आयएमपी फंडा. इथे काय होऊन जाईल बेटा, लॉग ऑफ c. का, सगळीकडे जर लॉग 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 आलं तर तुझा कॉन्स्टंट पण कशात येईल बेटा, लॉग मध्येच. त्याच्यानंतर आता एक नियम आहे बेटा आपल्याकडे, n log of x असेल त्याला आपल्याला लिहिताना काय लिहिता येतं बेटा, log of x त्याला raised to n असं लिहिता येतं. n कुठे जातो, वरच्या साईडला. n कुठे जातो, वरच्या साईडला. तसंच इथे 2 कुठे जाईल बेटा, वरच्या साईडला. मग इथे किती, log of ब्रॅकेटच्या आतमध्ये sec of y त्याला raised to 2. ठीक आहे, मग इथे पुन्हा log of a प्लस log of b, पुन्हा लॉगचा नियम बेटा. आठवतंय, log of a प्लस log of b, उत्तर किती येतं बेटा, log of ab. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, राईट. मग इथे कोणा दोघांचं होईल, log of किती बेटा, ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे sin x into the c, sin x into the c कॉन्स्टंट लिहिलाय बेटा आपण ऑलरेडी. ठीक आहे, पुढे आता ना बेटा पुन्हा लॉगचा एक नियम आहे. लॉगचे खूप नियम ह्या गणितामध्ये यूज आहे. log a इज इक्वल टू log b असं असेल तर मला याला काय लिहिता येतं बेटा, a इज इक्वल टू b असं लिहिता येतं. आपल्याला काय लिहिता येतं बेटा, a इज इक्वल टू b. म्हणजे लॉग लॉग दोन्हीकडचे काय होतात, कॅन्सल. मग दोन्हीकडचे लॉग लॉग काय झाले, कॅन्सल. म्हणजेच sec of y त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं,
sin x into the c, which is the required general solution. Which is the required general solution. गणित ही इम्पॉर्टंट, बेसिक्स ही इम्पॉर्टंट. गणित ही इम्पॉर्टंट, बेसिक्स ही इम्पॉर्टंट. दोघं शांततेमध्ये लिहून घ्यायचे आहेत. दोघंच्या दोघं शांततेमध्ये लिहून घ्या. बेसिक्स पण लिहून घ्या, गणित पण लिहून घ्या. बेसिक पण लिहून घ्या, गणित पण लिहून घ्या. बेसिक पण लिहून घ्या, गणित पण लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, बेसिक्स पण झाले असतील आणि गणित पण लिहून झालं असेल. पुन्हा पुढचं सम बेटा सॉल्व. पुढचं सम सॉल्व. सॉल्व x into the dy, x into the dy minus y into the dx, which is equal to 0. x into the dy minus y into the dx is equal to 0. Okay, काय दिलं बेटा इथे? x into the dy minus y into the dx is equal to 0. याला पहिले x into the dy which is equal to y into the dx, मायनस तिकडे गेल्यावरती प्लस. आता x x च्या टर्म्स एका साइडला, y y च्या टर्म्स एका साइडला दिसतायत का? नाही. मग इंटरचेंज करा. ही टर्म तिकडे जाऊ द्या आणि ही टर्म इकडे येऊ द्या. चालेल बेटा? मग किती होऊन जाईल इथे? 1/y मल्टिप्लाय ला वरती काही नसेल आता, मग किती? 1/y into the dy which is equal to, इथे पुन्हा काही नाही म्हणजे 1/x with respect to dx. आपण ना बेटा याला नाही हलवू शकत, लक्षात ठेवा. dx आणि dy म्हणजे dx आणि dy नेहमी न्यूमरेटरच पाहिजे. मुलं म्हणतात सर dx ला इकडे आणू, dy ला इकडे आणा. नाही चालणार बेटा. जर dx इकडे गेला तर हा डिवाइडला जाईल, dy इकडे गेला तर हा पण पुन्हा डिवाइडला जाईल. असं चालत नाही. dx आणि dy तुला न्यूमरेटरलाच पाहिजे असतात. फिक्स आहे नियम. नियम काय म्हणतो? dx आणि dy न्यूमरेटरलाच पाहिजे. x आणि y डिनॉमिनेटरला जाऊ शकतात. आता x x च्या टर्म्स एका साइडला आल्या, y y च्या टर्म्स एका साइडला आल्या. आल्यात बेटा? आता पुढे काय? टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. मग इंटिग्रेशन ऑफ कशाचं? 1/y with respect to dy is equal to इंटिग्रेशन ऑफ कशाचं? 1/x with respect to dx. 1/y चे इंटिग्रेशन किती आलं बेटा? log of y. 1/x चे इंटिग्रेशन किती आलं? log of x. आणि प्लस काय तर लिहितो बेटा log of c. log of c का लिहिलं आता कळलं असेल. जर हे सगळं लॉग मध्ये येतं तर उत्तर पण कॉन्स्टंट पण लॉग मध्येच येईल. कॉन्स्टंट पण कशात येईल बेटा? लॉग मध्येच. मग इथे log of y तसाच्या तसाच ठेवतो. पुन्हा log a प्लस log b. log of किती बेटा? x into the c. दोघीकडचे log कॅन्सल. y is equal to xc. y is equal to किती आला बेटा? xc, which is the required general solution. which is the required general solution. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. आज मॅक्सिमम गणित माझे लॉगचे चालले बेटा. आज मॅक्सिमम गणित माझे कुठले चालतायत? लॉग वाले चालतायत. चलो पुन्हा आता सॉल्व. पुढचं सम बेटा सॉल्व. काय गणित आहे बघू? x into the bracket 1 plus y चा स्क्वेअर, x into the bracket 1 plus y चा स्क्वेअर into the dx plus y into the bracket 1 plus x चा स्क्वेअर into the dy which is equal to 0. which is equal to 0. ओके. कॉन्सन्ट्रेशन टोटली बोर्डकडे. कॉन्सन्ट्रेशन टोटली बोर्डकडे. पहिले तर हा प्लस तिकडे गेल्यावरती मायनस. ठीक आहे. पहिले आपण क्वेश्चन लिहून घेऊ. x into the bracket 1 plus y चा स्क्वेअर into the dx plus y into the bracket 1 plus x चा स्क्वेअर into the dy which is equal to 0. हा प्लस आहे तिकडे गेला होती मायनस. मग x into the bracket 1 plus y चा स्क्वेअर into the dx which is equal to minus y into the bracket 1 plus x चा स्क्वेअर with respect to dy into the dy. आता टर्म्स इंटरचेंज होतील? हो होतील. इथं काय बेटा? दोघी x च्या टर्म्स आहे, y वाली टर्म गडबड करते. इथं दोघी y च्या टर्म्स आहेत, x वाली टर्म. हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, हा मल्टिप्लाय इकडे गेल्यावरती डिवाइड. म्हणजेच इथं किती येईल बेटा? x into the dx अपॉन खाली 1 plus x चा स्क्वेअर. ठीक आहे. विच इज इक्वल टू मायनस y into the dy अपॉन ला खाली 1 plus y चा स्क्वेअर. अपॉन ला खाली किती आलं? 1 plus y चा स्क्वेअर. आता जर ऑब्झर्व केलं तर x च्या टर्म्स एका साइडला आल्या, y च्या टर्म्स एका साइडला आल्या. आल्यात बेटा? मग पुढे काय? टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. इंटिग्रेशन ऑफ कशाचं? x into the dx अपॉन खाली 1 plus x चा स्क्वेअर which is equal to मायनस बाहेर काढतो. इंटिग्रेशन ऑफ कशाचं? y into the dy अपॉन खाली 1 plus y चा स्क्वेअर.
अपॉन खाली किती आलं 1 प्लस वायचा स्क्वेअर. याचं इंटिग्रेशन कसं काढायचं सांगता येईल. आपण बेटा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एफ ऑफ एक्स शिकलोय, आठवतंय. 1 अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स किती असतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन खाली एफ डॅश ऑफ एक्स. आठवतंय अपॉन खाली किती आलं एफ डॅश ऑफ एक्स. हा एफ डॅश ऑफ एक्स डिवाइड इकडे आलं ती मल्टिप्लाय, म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स with respect to dx which is equal to किती बेटा log of f of x which is equal to किती log of f of x. म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसायला पाहिजे. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो ना बेटा, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती, मग उत्तर किती log of f of x. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसत नाहीये पण येऊ शकतो. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 2x. तसंच इथे 1 प्लस y चा स्क्वेअर y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 2y. मग इथे multiply both sides by 2, multiply both sides by 2, दोघी साइड्सला दोनाने मल्टिप्लाय करा. मग ऑटोमॅटिक मला इंटिग्रेशन 2x अपॉन खाली 1 प्लस x चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू मायनस बाहेर काढलेलं 2y अपॉन खाली 1 प्लस y चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dy. आता खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय, दोघीकडे दिसतोय बेटा, खालच्याच्या डेरिव्हेटिव्ह वरती खालच्याच्या डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय ना. येस. मग याचा आन्सर किती येईल बेटा लॉग ऑफ किती आलं खालचं म्हणजेच किती आलं 1 प्लस x चा स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस तसंच पुन्हा लॉग ऑफ 1 प्लस y चा स्क्वेअर प्लस लॉग ऑफ c प्लस किती आलं बेटा लॉग ऑफ c. चालेल इथे. ओके. आता याला फार तर फार हा मायनस इकडे आला होती का होऊन जाईल बेटा प्लस, किंवा तसं नसेल करायचं तर लॉग ऑफ 1 प्लस एक्स चा स्क्वेअर तसाच ठेवा. लिहिताना पहिले पॉझिटिव्ह टर्म लिहून घेऊ मग निगेटिव्ह टर्म लिहू. याच्यामुळे फायदा काय होईल पुढे सांगतो. जसा माझ्याकडे लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी इज इक्वल टू किती असतो लॉग ऑफ ए बी, तसाच माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी इज इक्वल टू किती बेटा लॉग ऑफ ए अपॉन बी. माहितीये log of a minus log of b is equal to किती log of a upon b. मग याला log of ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 plus x चा स्क्वेअर which is equal to log of c upon खाली 1 plus y चा स्क्वेअर. c upon खाली किती आलं 1 plus y चा स्क्वेअर. दोघीकडचे log काय झाले कॅन्सल. पुन्हा मग आन्सर 1 plus x चा स्क्वेअर which is equal to c upon 1 plus y चा स्क्वेअर which is equal to किती आलं बेटा c upon 1 plus y चा स्क्वेअर which is equal to किती आलं c upon 1 plus y चा स्क्वेअर which is the required general solution. which is the required general solution. पुन्हा खूप महत्त्वाचं गणित शांततेमध्ये लिहून घ्या विथ बेसिक्स. हा बेटा बेसिक्स सकट सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. बेसिक्स सकट सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. बेसिक्स सकट सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. बेसिक सकट सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. बेसिक सकट सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. अशाच फंड्यावरती आधारित पुढचं अजून एक गणित आहे ते बघू आपण. बर हे काय बेटा विच इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. हे काय जनरल सोल्युशन. हे काय बेटा जनरल सोल्युशन. लक्षात ठेवा का घेतलंय पुढच्या गणितासाठी कळेल. पुढच्या गणितासाठी कळेल बेटा. बेसिक्स पुन्हा महत्वाचे आहेत मला. क्वेश्चन म्हणतोय बेटा सॉल्व sec square x into the tan of y into the dx plus sec square y into the tan x into the dy is equal to 0 if y is equal to pi by 4. If y is equal to pi by 4 when x is equal to pi by 4. When x is equal to pi by 4. आता थोडंसं वेगळं. काय वेगळेपणा आला बेटा या गणितामध्ये. आतापर्यंत कुठेही अशा किमती दिलेल्या नव्हत्या. आतापर्यंत कुठल्याही गणितात अशा किमती दिल्या होत्या का नाही. मग काय करायचं बेटा आपण आपल्या आपल्या पद्धतीमध्ये सगळं गणित सोडवायचं. फक्त शेवटच्या स्टेपला x ची किंमत इफ y x is equal to pi by 4 y ची किंमत किती टाकायची बेटा pi by 4.
x ची किंमत पाय बाय 4 टाका आणि y ची किंमत पाय बाय 4 टाका सगळ्यात शेवटच्या स्टेपमध्ये. ठीक आहे, मग इथे मला आता पर्टिक्युलर सोल्युशन भेटेल. इथे मला काय भेटेल बेटा? पर्टिक्युलर सोल्युशन. जनरल सोल्युशन तर भेटेलच, पण पुन्हा अजून माझं पर्टिक्युलर सोल्युशन पण भेटेल. ह्या गणितामध्ये मला जनरल सोल्युशन पण भेटेल आणि पर्टिक्युलर सोल्युशन पण भेटेल. लक्षात आलंय? ह्या गणितामध्ये मला जनरल सोल्युशन पण भेटेल आणि पर्टिक्युलर सोल्युशन पण भेटेल. ठीक आहे, चलो कसं सोडवायचं ते बघू. पहिले तर सेक स्क्वेअर एक्स इंटू द टॅन ऑफ वाय इंटू द dx प्लस सेक स्क्वेअर वाय इंटू द टॅन एक्स इंटू द dy विच इज इक्वल टू 0. पहिले तर हा प्लस आहे, तिकडे गेल्यावरती मायनस, म्हणजेच मग सेक स्क्वेअर एक्स इंटू द टॅन ऑफ वाय इंटू द dx विच इज इक्वल टू मायनस सेक स्क्वेअर वाय इंटू द टॅन एक्स इंटू द dy. ओके, आता इथे पहा, ही y ची टर्म ही y ची टर्म आहे, टेन्शन नाही. ही x ची टर्म ही x ची टर्म आहे. ज्या टर्म गडबड करतात त्याला मी कर्ली ब्रॅकेटने दाखवलं, हे सॉरी कर्ली लाईनने दाखवलं. ते काय होईल बेटा? इकडे आणा, ऑटोमॅटिक इथे किती होऊन जाईल मग तुमचं? इथे सेक स्क्वेअर एक्स इंटू द dx, हा मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड किती होऊन जाईल बेटा? इथे tan x, राईट? विथ रिस्पेक्ट टू dx ऑलरेडी आहे, हा मायनस तसाच सेक स्क्वेअर वाय इंटू द dy, त्याला डिवाइडेड बाय, हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, इथे किती आलं? tan ऑफ y. आता x च्या टर्म्स एका साइडला आल्या, y च्या टर्म्स एका साइडला आल्या. आल्या बेटा? टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. पुन्हा टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. मग इंटिग्रेशन ऑफ किती आलं बेटा? इथे सेक स्क्वेअर एक्स इंटू द dx अपॉन खाली किती आलं? tan x विच इज इक्वल टू मायनस बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ किती लिहिते? सेक स्क्वेअर वाय अपॉन खाली tan ऑफ y विथ रिस्पेक्ट टू dy. आता पुन्हा माझा हाच फॉर्म्युला खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय. पहा, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x असतो, तसंच tan y चा डेरिव्हेटिव्ह किती? sec स्क्वेअर y. मग याचा आन्सर किती येईल बेटा? log ऑफ tan x. किती आलं? log ऑफ tan x. याचा आन्सर मायनस log ऑफ tan y आणि प्लस पुन्हा किती येईल बेटा? log ऑफ c. आता हा मायनस इकडे आला होती प्लस, असं करून टाका. ठीक आहे, मग याला किती लिहिता येईल बेटा? log ऑफ tan x प्लस log ऑफ tan y विच इज इक्वल टू log ऑफ c. विच इज इक्वल टू किती आलं? log ऑफ c. मग log a प्लस log b, log a प्लस log b किती येतं बेटा? log ऑफ ab. a ची किंमत tan x आहे इंटू द b ची किंमत tan y आहे, विच इज इक्वल टू किती बेटा? log ऑफ c. विच इज इक्वल टू किती? log ऑफ c. ओके, राईट? आता पुढे दोन्हीकडचे लॉग लॉग कॅन्सल, किती आलं इथे? tan x इंटू द tan y विच इज इक्वल टू c. tan x into the tan y which is equal to the c is the required general solution. हे काय निघालं बेटा? जनरल सोल्युशन. हे काय निघालं? जनरल सोल्युशन. पण या गणितासाठी y ची किंमत x ची किंमत दिलेली आहे. या गणितासाठी y ची किंमत x ची किंमत दिलेली आहे. बट x इज इक्वल टू किती म्हणतोय? पाय बाय 4 आणि y इज इक्वल टू किती म्हणतोय? पाय बाय 4. देअरफॉर tan ऑफ x ची किंमत किती आली? पाय बाय 4 इंटू द tan ऑफ y, y ची किंमत पण किती आली बेटा? पाय बाय 4 विच इज इक्वल टू c. ठीक आहे, tan ऑफ पाय बाय 4 इंटू tan ऑफ पाय बाय 4. tan पाय बाय 4 म्हणजेच किती असतं बेटा माहिती का? tan ऑफ 45. tan पाय बाय 4 म्हणजेच किती किंमत आली? tan ऑफ 45. म्हणजेच tan ऑफ 45 कॅल्सी मध्ये बघून घ्या. tan 45 ची किंमत 1 येते. tan 45 किती आलं बेटा? 1. 1 इंटू द 1 विच इज इक्वल टू c. म्हणजेच c ची किंमत किती आली? 1. म्हणजेच c ची किंमत किती आली बेटा? 1. मग याला मी इक्वेशन देतो काहीतरी, याला इक्वेशन 1 देऊन टाकतो, याला इक्वेशन 2 देतो. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. देयरफॉर काय होऊन जाईल बेटा? ते tan x इंटू द tan ऑफ y इज इक्वल टू c ची किंमत किती आली? 1. which is required particular
सोल्युशन. आता आलं, कळालं बेटा? याला मी काय म्हणेल बेटा? पर्टिक्युलर सोल्युशन. जनरल सोल्युशन, पर्टिक्युलर सोल्युशन. कळालं? जोपर्यंत ते ह्या किमती देत नाही तोपर्यंत ते माझं गणित जनरल सोल्युशनचं असतं. जेव्हा ते मला ह्या किमती देतात तेव्हा ते गणित पर्टिक्युलर सोल्युशनचं होतं. जेव्हा ते मला किंमत ह्या देतात तेव्हा ते गणित सेम जनरल सोल्युशन पर्यंत सेम सोडवायचं, फक्त एक्स आणि वायच्या किमती टाकायच्या, मग मला पर्टिक्युलर सोल्युशन भेटतं. मग मला काय भेटतं बेटा? पर्टिक्युलर सोल्युशन भेटतं. चल, कळालंय? व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये एकदम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित एकदम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा सॉल्व. पुढचं गणित सॉल्व. 2 मिनिटं. Okay, solve dx upon dt. dx upon dt is equal to 6 minus 3x. Hence find general solution. Hence find, sorry, particular solution. Hence find particular solution. Hence find particular solution if x is equal to 0 at t is equal to 0. If x is equal to 0 at t is equal to 0. चलो, काय दिले बेटा त्यांनी ते बघू. dx upon dt is equal to 6 minus 3x. dx upon dt is equal to किती आला? 6 minus 3x. हा डिवाइड आहे, तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय. मग dx is equal to 6 minus 3x त्याला गुणिले dt. हा पुन्हा मल्टिप्लाय, इकडे आलं डिवाइड. dx upon खाली 6 minus 3x which is equal to किती आलं बेटा? dt. आता x च्या टर्म्स एका साइडला, y च्या टर्म्स एका साइडला आल्यात. मग काय करू बेटा आता? टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. इंटिग्रेशन ऑफ कशाचा? dx अपॉन खाली 6 minus 3x which is equal to इंटिग्रेशन ऑफ dt. इथं काही नसतं म्हणजे 1 असतो, लक्षात ठेवा. मग 1 upon f of x. 1 upon f of x किती असतं? log of f of x upon f dash of x. मग इथे किती आलं? log of f of x म्हणजे 6 minus 3x अपॉन f dash of x d by dx of कशाचा? 6 minus 3x चा. इथे काही नाही म्हणजे 1 चं इंटिग्रेशन किती आलं? t विथ रिस्पेक्ट टू dt आहे ना, म्हणून t आलं. विथ रिस्पेक्ट टू dt आहे म्हणून t आलं, लक्षात घ्या. y असतं, विथ रिस्पेक्ट टू y असतं तर y लिहिलं असतं. विथ रिस्पेक्ट टू dt आहे म्हणून t आलं. ठीक आहे. आणि पुढे काय बेटा आपला प्लस c येणारच. आता एकच लॉग आलाय, सगळीकडे लॉग आले तर सगळीकडे लॉग लिहित जाईल, पण एकच लॉग आलाय तर म्हणून इथे फक्त प्लस c आला. म्हणून काय आला बेटा? फक्त प्लस सी. मग इथे किती होऊन जाईल? लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 6 minus 3x अपॉन खाली कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 minus 3 तसाच x चा डेरिव्हेटिव्ह किती येईल बेटा? 1. म्हणजे किती आला त्याचा डेरिव्हेटिव्ह? -3. किती आला डेरिव्हेटिव्ह? -3 which is equal to t plus c which is the required general solution. Which is the required general solution. But at if त्यांनी सांगितलं x is equal to 0 at t is equal to 0, therefore x ची किंमत 0 टाकायची. मग log of ब्रॅकेटच्या आत 6 minus 3 into the 0 त्याला डिवाइडेड बाय -3 which is equal to t ची किंमत पुन्हा 0 आणि प्लस c which is equal to किती आलं बेटा? log of 6 अपॉन खाली -3. 6 minus 0 म्हणजे 6 आलं which is equal to c. मायनस चिन्हावरती लिहितो 6 upon 3 which is equal to c. Which is equal to c. Therefore c is equal to minus log of 6 त्याला divided by 3. ओके, कॉन्स्टंट भेटला. याला इक्वेशन 2 देऊ आणि याला इक्वेशन काय देऊ बेटा? फर्स्ट पुट इक्वेशन 2 in 1. पुट इक्वेशन 2 in 1, सॉरी, पुट इक्वेशन काय बेटा? 2 in 1. मी वरती लिहून घेतो याला मायनस लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 6 minus 3x अपॉन ला 3 मायनस चिन्ह फक्त वरती लिहिलं विच इज इक्वल टू टी प्लस पुन्हा इथे किती येईल? मायनस लॉग ऑफ 6 अपॉन ला 3. चलेगा? नीट लक्ष द्या. आता हा मायनस इकडे आल्यावरती का होऊन जाईल? प्लस होईल. इकडे आल्यावरती का होऊन जाईल? प्लस होईल बेटा. मग इथे मायनस लॉग ऑफ
6 minus 3x upon la 3 plus log of 6 upon 3 which is equal to t. which is equal to t. चालेल. ओके. आता छोटे छोटे लिहितो. पहिले ही टर्म लिहितो मग ही टर्म लिहितो. ठीक आहे. मग किती log of 6 upon ला 3 मायनस log of पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 6 minus 3x upon ला 3 which is equal to t. पहिली टर्म लिहिली मग ही टर्म लिहिली which is equal to t. 1 upon 3 टोटली कॉमन काढून घेतो. इथे किती log of 6 minus log of 6 minus 3x which is equal to t. which is equal to t. log a minus log b. log a minus log b. log of a upon b असतो राईट. 1 upon 3 तसाच log of ब्रॅकेटच्या आतमध्ये 6 upon 6 minus 3x which is equal to t is the required particular solution. is the required particular solution. म्हणजे काय कॉन्स्टंट काढा, कॉन्स्टंट टाका आणि त्याला सोडवा म्हणजेच माझं पर्टिक्युलर सोल्युशन झालं. कॉन्स्टंट काढा, कॉन्स्टंट व पुन्हा सबस्टिट्यूट करा, त्याला सॉल्व्ह करा म्हणजेच माझं पर्टिक्युलर सोल्युशन होतं बेटा. लक्षात आले. हा माझा याच्यातलाच बी पार्ट म्हणा, व्हेरिएबल सेपरेबल मधलाच बी पार्ट म्हणा की ज्याच्यामध्ये आपण जनरल सोल्युशन तर काढतोच, पुढे अजून गणिताला सोडून पर्टिक्युलर सोल्युशन पण काढतो. पुढे अजून गणिताला सोडवून आपण पर्टिक्युलर सोल्युशन पण काढत असतो. चलो व्हिडिओ पॉज करायचा, गणित लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. अपेक्षा करतो झालं असेल. बेसिक्स बेटा खूप महत्वाचे आहेत. बेसिक्स खूप महत्वाचे आहेत. ओके. चलो आता नेक्स्ट सम पुन्हा सॉल्व आहे बेटा. सॉल्व 1 plus x चा क्यूब. सॉल्व 1 plus x चा क्यूब इंटू द dy. ठीक आहे. मायनस x चा स्क्वेअर इंटू द y इंटू द dx विच इज इक्वल टू 0. फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन if x is equal to 1 comma y is equal to 2. if x is equal to 1 and y is equal to 2. चलो पहिले तर काय दिले बेटा 1 plus x चा क्यूब into the dy minus x चा स्क्वेअर into the y into the dx which is equal to 0. मायनस तिकडे गेला होती प्लस, मग 1 plus x चा क्यूब into the dy which is equal to x चा स्क्वेअर into the y into the dx. x square into the y into the dx. आता काय होईल बेटा, जर ऑब्झर्व केलं तर याला तर इथंच ठेवावं लागेल dy आणि dx ला. याला इकडे आणा आणि याला पण इकडे आणा बेटा. ठीक आहे. जे कर्ली लाईन दाखवले त्याला इंटरचेंज होईल बेटा. dy अपॉन y होऊन जाईल विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन खाली 1 plus x चा क्यूब विथ रिस्पेक्ट टू dx. विथ रिस्पेक्ट टू dx. x च्या टर्म्स एका साईडला, y च्या टर्म्स एका साईडला. पुढे काय, टेकिंग इंटिग्रेशन ऑन both sides. Integration of 1 upon y with respect to dy is equal to integration of x square upon 1 plus x cube with respect to dx. with respect to dx. सांगा याचं ते इंटिग्रेशन log of y येतं, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय 1 plus x x cube चा डेरिव्हेटिव्ह किती 3x square. 3 नाहीये, 3 आहे का, नाहीये. पण जर मी दोघी साइड्सला मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड्स. तीनानेच काय केलं बेटा, तीनानेच काय केलं तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती बेटा 3x स्क्वेअर राईट. मग 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन y विथ रिस्पेक्ट टू dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे 3x स्क्वेअर अपॉन खाली 1 प्लस x क्यूब विथ रिस्पेक्ट टू dx. गॉट इट. तीनानेच काय केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 3x स्क्वेअर, म्हणून तीनाने केलं बेटा. मग इथे पुन्हा 3 तसाच 1 अपॉन y चे इंटिग्रेशन log ऑफ y विच इज इक्वल टू पुन्हा खालच्याच्या डेरिव्हेटिव्ह वरती, म्हणजे उत्तर किती आलं log ऑफ f ऑफ x. खालच्याचं म्हणजे 1 प्लस x चा क्यूब आणि प्लस किती पुन्हा log ऑफ c. प्लस किती बेटा log ऑफ c. पुन्हा याला वरती जाऊ द्या. log ऑफ किती बेटा y त्याला रेस टू 3 विच इज इक्वल टू log ऑफ a प्लस log ऑफ b
लॉग ऑफ किती बेटा ए इंटू द बी म्हणजे 1 प्लस एक्सचा क्यूब इंटू द सी, राईट. दोघीकडचे लॉग लॉग कॅन्सल, किती आलं इथे वायचा क्यूब विच इज इक्वल टू 1 प्लस एक्सचा क्यूब इंटू द सी, विच इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन भेटलं. इफ पुढे तो म्हणतोय इफ एक्स इज इक्वल टू किती 1 अँड वाय इज इक्वल टू 2, वायची किंमत 2 टाका, 2 चा क्यूब झाला विच इज इक्वल टू 1 प्लस एक्सचा क्यूब म्हणजे 1 चा क्यूब इंटू द सी. 2 चा क्यूब 8, 1 प्लस 1, 1 चा क्यूब 1च येईल, 1 प्लस 1 इंटू द सी. 8 इज इक्वल टू किती आलं 2 इंटू द सी. 8 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू सी. सी इज इक्वल टू किती आलं बेटा 4. सी इज इक्वल टू 4. याला इक्वेशन 1 देऊन टाका, याला इक्वेशन 2 द्या. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 2 इक्वेशन 1 टाक, तुला फायनल उत्तर भेटून जाईल. किती आहे बेटा मग इथे वायचा क्यूब इज इक्वल टू 1 प्लस एक्सचा क्यूब इंटू द सी. सी ची किंमत किती बेटा 4, विच इज द रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. विच इज द रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. हे तुमचं काय आलं बेटा पर्टिक्युलर सोल्युशन. हे काय आलं तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, इथे तुमची व्हेरिएबल सेपरेबल मेथड संपलेली आहे. आता नेक्स्ट लेक्चर पासून लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मेथड चालू होईल. त्याच्यामध्ये पण जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन दोघं काढायचे बेटा. ठीक आहे, स्टार्टिंगचे काही गणित जनरल सोल्युशनचे असतील, मग पर्टिक्युलर सोल्युशनचे असतील. ओके बच्चा, व्हिडिओ पॉज करायचा आहे, बेसिक सकट सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, बेसिक सकट सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. झालं की दॅट्स ऑल, बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. झालं की दॅट्स ऑल, बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.